नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दूध चीज शेवभाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी ही भाजी हॉटेलमध्ये खाल्ली होती आणि तिथे मी रेसिपी विचारली आणि तशीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता कढई गरम झाली. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. 8 ते 9 लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्यात त्या घालूया. त्या फ्राय झाल्या की यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेलं घेतलं आहे. हा कांदा आपल्याला गोल्डन कलरवरती फ्राय करून घ्यायचा. तुम्हाला जर विक्रम मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. तर आता कांदा लवकर फ्राय होण्यासाठी नेहमीप्रमाणे मी यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ थोडं जपून घालायचं. जिरे घालायचे अर्धा चमचा. तुम्हाला चीज आवडत नसेल तर स्किप करू शकता. आकांक्षाला चीज आवडतं म्हणून मी या भाजीमध्ये चीज घातलं आहे. ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली. आता कांदा फ्राय झाला, यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे. टोमॅटो पण चांगलं फ्राय करून घ्यायचं. तुम्ही या जागी मिक्सरमधून टोमॅटो बारीक करून घालू शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर टोमॅटो इथे नरम झालं आहे. आता यामध्ये आपल्याला सुट्टे मसाले घालायचे. तर इथे मी 1 चमचा जिरा पावडर घेतली, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद घेतली आणि घरगुती आपला बनवलेला विक्रम मसाला अर्धा चमचा घेतला आहे. सुट्टे मसाले घातल्यानंतर जर करपायला लागले तर यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि परतून घ्या. परतून झालं. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी किंवा तुम्हाला भाजी किती करायची त्यानुसार यामध्ये दूध घालायचं, पाणी घालायचं नाही. तर मला इथे भाजी थोडीच करायची होती आणि सरभरीत भाजी करायची होती, त्यासाठी मी इथे दूध 1 डब्बाच घातलं आहे, म्हणजे 2 वाटी दूध घातलं आहे. आता मीठ घालूया. तर कांदा परतत असताना आपण थोडंसं मीठ घातलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आहे. आता याला आपल्याला 1 उकळी आणायची. तर भाजीला उकळी आली. आता यामध्ये आपल्याला शेव घालायची. तर ही भाजी मी सरभरीत बनवते, त्यासाठी मी इथे 1 डब्बा दूध घेतलं आहे, म्हणजेच 2 वाटी दूध आणि 1 वाटी शेव घेतली, ती घालूया. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनटं असंच कमी गॅसवरती शिजत ठेवायचं. 1 चमचा कसुरी मेथी घालायची. तर इथे आपली भाजी तयार झाली, बघू शकता. आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि त्यानंतर यावरती चीज घालते. तर चीज थोडंसं मेल्ट झालेलं होतं म्हणून काही खिसायला जमलं नाही. तर मी असेच बारीक तुकडे करून यावरती घालते. नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली दूध शेवभाजी कशी झाली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.